Welcome again. Here I am Professor Ashok Pawar brings you online class. Here we will see the female gametophyte, its structure and its development. लास्ट टॉपिक में हमने देखा कि स्ट्रक्चर जो है फीमेल गैमेटोफाइट का, जो स्ट्रक्चर अभी भी मैंने यहाँ पे रखने वाला है, जो फीमेल गैमेटोफाइट का स्ट्रक्चर दिखाता है. Female gametophyte, this develops, how it develops in the oohud. अभी now we will see the development. अभी आपके पास ये स्ट्रक्चर आहे, समोर हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे लास्ट टॉपिकला. जर तुम्हाला जर राहिला असेल पाहायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल डेव्हलपमेंट कशी होते. ह्या फिमेल गॅमेटोफाइट तुम्हाला समोर दिसतोय स्ट्रक्चर, पण ह्याची डेव्हलपमेंट ऍक्च्युअली झाली कशी. मेल गॅमेटोफाइटचे स्ट्रक्चर, मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट, फिमेल गॅमेटोफाइटचे स्ट्रक्चर आणि त्याची डेव्हलपमेंट, दोघांची डेव्हलपमेंट झाल्यानंतर दोघंही रेडी आहेत फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण त्या अगोदर आपल्याला फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट पाहावी लागेल. तर ह्या फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, पण ह्याची डेव्हलपमेंट कशी झालेली हे खाली तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, हे स्ट्रक्चर आहे, पण डेव्हलपमेंट कशी होते ती ह्या डायग्राम मार्फत तुम्हाला पाहायला भेटू शकते. पॉज करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. परत वाटलं तर एक सिंपल डायग्राम समोर काढून दाखवतो कशी डेव्हलपमेंट होते. तर हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. आता ह्याच्यामध्येच आपण डेव्हलपमेंट कशी होते ते पाहू आपण. At maturity, after maturity, nucellus, which is the main mass of oohud, it produces female gametophyte or embryo sac. जब मैच्योर हो जाएगा oohud, तब ये न्यूसिलस जो है, जो कि डिप्लॉयड वन है, उसमें के जो सेल्स है वो भी डिप्लॉयड है. आउट ऑफ वन सेल, न्यूसिलस में की एक सेल, न्यूसिलस डिप्लॉयड है तो सेल भी डिप्लॉयड होंगे. एक सेल जो कि डिप्लॉयड होने, एक सेल कोणती मायक्रोपाइल एंड कडली, न्यूसिलस मधली एक सेल मायक्रोपाइल एंड कडली, इट बिकम्स एक्टिव्ह अँड गेट्स एनलार्ज्ड. एक सेल कोणती मायक्रोपाइल एंड कडली एक सेल ही ऍक्टिव्ह होते आणि एनलार्ज होते. जी की डिप्लॉयड आहे ह्याच्यामध्ये होणार आहे रिडक्शन, डिव्हिजन किंवा मियोसिस ज्याला आपण म्हणतो, जो की सेल डिव्हिजनचा प्रकार आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पजेस मायटोसिस अँड मियोसिस. मियोसिस स्पेशली ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन. सो दिस रिप्रोडक्शन, ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन, female gametophyte, male gametophyte, reduction, division और meiosis takes place. meiosis होने के बाद इस सेल से 4 सेल मिलते हैं. दिस इज कॉल्ड टेट्राड. समझ में आ रहा है क्या. देखो न्यूसिलस मधली एक सेल जी की मायक्रोपायलर एंड कडली आहे, ती सेल ऍक्टिव्ह होते आणि एनलार्ज होते आणि त्याच्यामध्ये होतं मियोसिस. 4 सेल मिळतात. ह्या 4 पैकी वरच्या 3 ज्या आहेत ह्या टेट्राड मध्ये 4, ह्या 4 पैकी 3 ज्या आहेत ह्या 3 सेल्स नॉन फंक्शनल आहेत. These 3 upper 3 are non-functional. These are called non-functional megaspore. आणि या सगळ्या सेल्स कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत, लक्षात ठेवा. हे मेन आहे. न्यूसिलस मधली सेल्स डिप्लॉयड आहेत, पण त्याच्यामध्ये मियोसिस झाला. 4 सेल्स हॅप्लॉइड सेल्स मिळालेल्या आहेत आणि त्यापैकी 3 सेल्स वरचे जे आहेत अप्पर 3 आर नॉन फंक्शनल, दे आर डिसइंटिग्रेट, दे आर रिमूव्ड. त्यांचं काही काम नाहीये. खाली राहिली ही जी आहे दिस इज कॉल्ड मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोर cell. Functional megaspore cell. This lower one is called functional megaspore, which is haploid one. आता बघू आपण ह्याच्यामध्ये काय होतं. ह्या
ही जी फंक्शनल मेगास्पोर सेल आहे ही सेल परत पुढे जाऊन काम करणार आहे फंक्शनल मेगास्पोर. इथे दाखवतो मी परत मोठी झालेली. ही फंक्शनल मेगास्पोर आहे. सॉरी, मेगास्पोर मदर सेल आहे. त्याच्यामधून 4 सेल मिळाल्या, मियोसिस झालं, 4 सेल मिळाल्या, 4 पैकी 3 जे आहेत ते नॉन फंक्शनल आहेत. नॉन फंक्शनल मेगास्पोर लोअर मोस्ट इज कॉल्ड फंक्शनल मेगास्पोर सेल which produces embryo sac. हीच फंक्शनल मेगास्पोर एम्ब्रियो सॅक तयार करणार आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइटचे डेव्हलपमेंट करणार आहे. लक्षात ठेवा, फंक्शनल मेगास्पोर ह्या न्यूक्लियस मध्ये सक्सेसिव्ह कंटिन्यू एकानंतर एक एका पाठोपाठ एक 3 मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. लक्षात घ्या, इथे आपण ह्या फंक्शनल मेगास्पोरच्या न्यूक्लियस मध्ये ज्याला आपण कॅरियोकायनेसिस म्हणतो, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, ह्या न्यूक्लियस मध्ये एका पाठोपाठ 3 मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. आणि आता इथे मिळतं 8 न्यूक्लियस मिळतात. किती न्यूक्लियस मिळतात? 8. 8 न्यूक्लियाय, 8 डॉटर न्यूक्लियाय फॉर्म. आउट ऑफ 8 ह्या 8 पैकी 4 ह्या एंडला जातील. हे एंड कोणते लक्षात ठेवा. दिस इज चलाजल एंड, दिस इज मायक्रोपायलर एंड. 8 न्यूक्लियस मिळाले आपल्याला. 8 न्यूक्लियाय आर फॉर्म. आउट ऑफ 8 4 migrates toward chalaza end and 4 migrates toward micropylar end. Then out of these 4 each one migrates toward the center and fuses at the center, and they form again here cells are formed. This structure is called फीमेल गैमेटोफाइट और एम्ब्रियो सैक. कळतंय का? पहा, 8 न्यूक्लियस मिळाले, 8 पैकी 4 मायक्रोपायलर एंडला गेले, 4 चलाजल एंडला गेले. परत त्या 4 मधले एक सेंट्रल आले, फ्यूज झाले. ही मधली जी सेल आहे तिला आपण म्हणलेले सेकंडरी न्यूक्लियस. These 3 cells are called antipodal cells or antipods. Secondary nucleus, 2 न्यूक्लियस असल्यामुळे इथे आपण म्हणलेलं डिप्लॉइड. दिस इज अ डिप्लॉइड स्ट्रक्चर. दिस सेल इज डिप्लॉइड. And out of these 3, middle is called egg, which is female gamete, and these lateral 2 are called synergids. As you have seen in last structure, or you can see here this structure, and this is the development. ही डायग्राम तुम्हाला थोडेसे अवघड वाटत असेल तर ही डायग्राम तुम्ही ऑब्झर्व करा, किंवा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला परत पाहायला मिळू शकतं. पण ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लेंदी वाटेल म्हणून मी तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये करून दाखवलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं ही फंक्शनल मेगास्पोर जे आहे हेच स्ट्रक्चर ह्यालाच म्हणतो आपण, ह्याला नंतर म्हणू आपण एम्ब्रियो सॅक और फीमेल गॅमेटोफाइट. Female gametophyte. So in this way the development takes place. तर अशा पद्धतीनं फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट झालेली आहे, मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट झालेली आहे. परत एकदा रिमाइंड करू आपण फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी झाली. वन ऑफ द सेल, हे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतं न्यूक्लियसचं, which is main mass of the ovule. न्यूक्लियस मधली एक सेल कुठली? मायक्रोपायलर एंड कडली. It becomes active and gets enlarged, which is diploid one, because nucleus is diploid, so cells are also diploid. This cell undergoes meiosis, reduction division, to form tetrad, linear tetrad. Out of this tetrad, or out of these 4, upper 3 are non-functional megaspore, while lower one is called functional megaspores cell. This cell produces embryo sac or female gametophyte. How? Watch this. This female functional megaspore undergoes continue 3 successive mitotic divisions. 3 कंटिन्यू माइटोसिस होतात.
आणि ह्या न्यूक्लियस एका न्यूक्लियसचे 8 न्यूक्लियाय डॉटर न्यूक्लियाय फॉर्म आणि ह्या 8 पैकी 4 चलाचल एंडकडे जातात, 4 मायक्रोफायबर एंडकडे जातात, परत ह्या 4 मधला एक आणि ह्या 4 मधला एक सेंटरला येऊन फ्यूज होतात, ह्यांची वेगळी पार्टी तयार होते, ह्याला म्हणतात आपण सेकंडरी न्यूक्लियस. आणि हे जे डिप्लॉइड असेल, कारण हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड एन प्लस एन डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. चलाचल एंडकडल्या सेल्स जे आहेत त्यांना म्हटले आपण अँटीपोडॉल सेल्स, मायक्रोफायबरकडल्या सेल्सला म्हटले आपण ह्याला मिडल सेल इज कॉल्ड एग अँड लॅटरल सेल्स आर कॉल्ड सिनर्जिड्स, कॉमनली नोन ॲज एग ॲपर्टस. त्या तिघांना आपण म्हणू शकतो एग ॲपर्टस. सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे पाहिजे ते आहे एग, फिमेल गॅमेट. म्हणूनच ह्याच्यामध्ये फिमेल गॅमेट आहे, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट ह्यालाच आपण म्हणणार आहोत एम्ब्रियो सॅक. कधी? फर्टिलायझेशन झाल्यानंतर, कारण ह्याच्यामध्ये एम्ब्रियोची वाढ होणार आहे. ह्याच्यातच मेल गॅमेट प्लस फिमेल गॅमेट ह्याच्यातच फर्टिलायझेशन होणार आहे आणि आफ्टर फर्टिलायझेशन दिस इज कॉल्ड एम्ब्रियो सॅक. आता आपण म्हणतो याला फिमेल गॅमेटोफाइट. तर अशा पद्धतीनं फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होते. समजते? जर इन केस वाटलंच तर मग परत आणखी एकदा तुम्हाला रिपीट करतोय, कारण हे स्ट्रक्चर परत काढणं होणार नाहीये. हे स्ट्रक्चर पहा तुम्ही, न्यूसिलस डिप्लॉइड होणे. हे न्यूसिलस जे की मेन मास आहे, ह्या न्यूसिलस मधली एक सेल मायक्रोपायलर एंड कडली, वन ऑफ द सेल टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड gets active and enlarged. This cell undergoes meiosis. This cell is diploid, undergoes meiosis, reduction division to form tetrad. Out of these 4 cells, upper 3 are non-functional megaspore, while lower one is called functional megaspore, which produces female gametophyte or embryo sac. After maturity, this cell functional megaspore enlarged, and in these cells the nucleus undergoes 3 successive mitotic divisions to form 8 daughter nuclei. This structure is called 8 nucleated structure, or it is called 7 cellular structure, because 7 cells are found here, but nucleus, how many nucleus are there? 8 nuclei. Cell 7 है लेकिन nucleus 8. So this structure is 8 nucleated or 7 cell structure is called female gametophyte. जर इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर परत कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर तुम्ही ही डायग्राम जी सोपी वाटेल तुम्हाला ही सोपी आहे, त्या मानानं तुम्ही ही डायग्राम काढू शकता, किंवा तुम्ही झूम करून तुम्हाला मी एक दुसरी डायग्राम दाखवतोय चार्ट मधली, तुम्ही पाहू शकता. बोलतो पहा, इथं तुम्हाला दिसतं इथं हे सेल्स वगैरे डेव्हलपमेंट कशी होते, फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट ह्या डायग्राममध्ये इथं तुम्हाला क्लिअर कट दिसतं. इथं मिओसिस झालेला 4 सेल्स दिसत आहेत. 4 सेल्समध्ये परत ही खालची जी दिसते ती फंक्शनल मेगास्पोर म्हटलेलं आहे. 3 ओव्हरच्या 3 जे आहेत ते नॉन फंक्शनल आहेत, ज्याला डिसऑर्गनायझिंग म्हटलेलं आहे. नंतर मग हे फंक्शनल मेगास्पोर हीच काम करणार आहे पुढं एम्ब्रियो सॅकचं. ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता ह्या 3 वरच्या काढून टाकलेल्या आहेत. They are disintegrated or disorganized. Lower one is functional megaspore. ही फंक्शनल मेगास्पोर जी आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला 2 न्यूक्लियस दिसतात, नंतर 4 दिसतात आणि नंतर 8 न्यूक्लियस, 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. ह्या 8 पैकी 4 इकडे गेलेले आहेत चलाचल एंडकडे, 4 मायक्रोपायलर एंडकडे, पण इथे तुम्हाला 3 दिसत आहेत. ह्या 4 मधला एक आणि ह्या 4 मधला एक इथं सेंटरला येऊन फ्यूज झाला आहे, त्यालाच नाव दिलेलं आहे पोलार न्यूक्लियस सुद्धा म्हणू शकतो आपण याला. These are also called secondary nucleus. These 3 cells are called egg apparatus or these three are called antipod. आता तुम्हाला खाली वरी झालेलं दिसतं इथं, कारण इन्व्हर्टेड ओव्हल आहे इकडे तुम्हाला दाखवलेलं, ह्या डायग्राममध्ये स्ट्रेट दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या 3 खाली अँटीपोडॉल्स दिसत आहेत आणि ह्या 3 जे आहेत एग apparatus, त्याच्यामध्ये लॅटरल 2 cells are called synergids, middle one is called egg. This fully developed structure, this is fully developed structure of female gametophyte or embryo sac. Here 3 cells, antipodal cells, सॉरी इथं तुम्हाला ह्या डायग्राममध्ये वरती दाखवलेलं आहे एग ॲपर्टस, खालती अँटीपोडल्स दाखवलेले आहेत. चालतंय असं काहीच नाही आहे. इथं तुम्हाला हे इन्व्हर्टेड ओव्हल आणि ऑर्थोट्रॉपस आणि अॅनाट्रॉपस ओव्हलमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ऑर्थोट्रॉपस ओव्हल जे की स्ट्रेट आणि इरेक्ट आहे, इथं अॅनाट्रॉपस ओव्हल जे आहे ते इन्व्हर्टेड आहे.
So this is 7 cell or 8 nucleated structure is called female gametophyte. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ पुढं पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.